आज आपण अन्नधान्य खातो, ज्या अन्नधान्यावरती आपलं जीवन चाललेलं आहे, ज्या अन्नधान्य आपल्याला भेटलंच नाही तर आपलं जीवन चालणार नाही, अशा आपल्या रोजच्या आहारातील अन्नधान्यांची ओळख असणं गरजेचं आहे। आज आपण पाहत आहोत आपल्या मुलांना शेतीबद्दल कोणतेही प्रकारचं ज्ञान नाहीये। यामुळे भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांना नक्कीच खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं। मित्रांनो, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मित्रांनो, आज आपण शहरामध्ये राहत आहात आणि शहरी जीवनशैली जगत आहात। आज शहरी जीवनशैली जगत असताना आपल्या लहान मुलांना शेतीबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे। आज आपल्या वयातील मुलांना काही प्रमाणात शेतीची माहिती आहे, परंतु पुढच्या आपल्या येणाऱ्या पिढीला शेतीबद्दल कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाहीये। शेती कशी पिकवली जाते, शेतीतून अन्नधान्य कसं उत्पादन केलं जातं, खरं अन्नधान्य कसं असतं, याची प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन या आपल्या मुलांना ओळख करून देणं गरजेचं आहे। आज आपण पर्यटनाला बाहेर जात असताना वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरती जातो, तिथे राहतो, वेगवेगळ्या प्रकारचं हॉटेलमधलं जेवण खातो, परंतु यातून मुलांना आपल्या काय शिकायला मिळतं याचा आपण विचार केला आहे का? कारण आज हा विचार करण्याची वेळ आलेली आहे। कारण भविष्यामध्ये आपल्यासमोर या अन्नधान्याचं खूप मोठं संकट आपल्यासमोर उभं असेल। आपल्या मुलांना जर समजलं नाही की चांगलं अन्नधान्य कसं असतं, तर आपली मुलं हे चांगलं अन्नधान्य कसं खरेदी करतील? याकरता आपण शेतकऱ्याच्या शेतावरती राहण्यासाठी जे कृषी पर्यटन बनवलेलं असेल, ग्रामीण पर्यटन बनवलेलं असेल, अशा ग्रामीण पर्यटन स्थळावरती जाऊन आपण या शेतकऱ्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे। आपण स्वतः या शेतीची माहिती घेत आपल्या मुलांना पण माहिती देणं गरजेचं आहे। मित्रांनो, शांतोबा कृषी पर्यटनावरती पण आपल्याला अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, वेगवेगळ्या शेती रिलेटेड माहिती नक्की मिळतील। आपण सुट्टीच्या वेळी नक्कीच कृषी पर्यटन शांतोबाग या ठिकाणी येऊन आपल्या मुलाबाळांना शेतीबद्दलचं असणारं ज्ञान या ठिकाणी येऊन देऊ शकता। असेच आमचे व्हिडिओ नवनवीन येणार आहेत। तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।